ओम गणगणपते नमः. आज आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी पण तेवढीच महत्त्वाची आहे जेवढ्या की इतर चतुर्थी महत्त्वाच्या आहेत. आणि आषाढ महिन्यातल्या चतुर्थीच्या दिवशी आपण संध्याकाळी काय उपाय करू शकतो, काय सेवा करू शकतो ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज चतुर्थीनिमित्त सर्वांनी गणपतीची पूजा केली असेल, अभिषेक केला असेल, आरती झाली असेल, उपवास काही लोकांचा असेल. कोणाचा नसेल तरी काही हरकत नाही, कारण उपवास केलाच पाहिजे असं काही नाही आहे. चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाची नुसती सेवा केली तरी चालते, कारण प्रत्येकाला उपवास सहन होत नाही. तर बघा, आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे आणि संध्याकाळी आपल्याला जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे. आपण दिवसभर उपवासाचं खाऊ शकता, फळं खाऊ शकता, दूध घेऊ शकता आणि कोणाला शक्य नसेल नुसत्या फळांवरती तर ते खिचडी पण खाऊ शकतात. पण संध्याकाळी आपण उपवास सोडण्या अगोदर चंद्राची पूजा करायची आहे. चंद्रोदय झाल्यानंतरच उपवास सोडायचा आहे. आपण दिवसभर उपवास करायचा आणि चंद्रोदय होण्या अगोदर उपवास सोडण्याला काही चतुर्थी करण्याला महत्त्व नाही. चतुर्थीचा उपवास तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण चंद्राची पूजा करून मग नंतर गणपतीची आरती करून आपण उपवास सोडायचा आहे. तर आपल्याला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे. पाण्याने अर्घ्य द्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि चंद्रोदय जर नाही दिसला चंद्र तर चंद्रोदयचं टायमिंग जे असेल त्या टायमिंगला आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे. अर्घ्य द्यायचं आहे. दूध पाणी मिक्स करून, हळद कुंकू अर्पण करून, धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि अशा प्रकारे चंद्राची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवणार आहोत. जे काय आपण संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे. त्याचबरोबर दुसरा एक म्हणजे तुम्ही उपाय म्हणू शकता किंवा सेवाही म्हणू शकता. आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत हातामध्ये आणि त्या दुर्वांना फक्त 3 पानांची एक दुर्वा, अशा 21 दुर्वांची एक गड्डी करायची आहे. आणि त्या दुर्वांच्या बुडांना म्हणजे काडीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. इथं मी दाखवत आहे कुंकू अर्पण केलेलं आहे. त्यानंतर हळद पण अर्पण करायची आहे आणि नंतर ती दुर्वांची जुडी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर आपल्या उजव्या हातामध्ये पकडून गणपती स्तोत्रम पठण करायचं आहे. आता गणपती स्तोत्रम पठण केल्याने काय होतं तर बघा, घरातले मुलं जे अभ्यास करत असतील, ही सेवा मुलांनी केली, विद्यार्थ्यांनी केली तर खूप छान आहे. आणि त्यांना शक्य नसेल तर घरातल्या त्यांच्या आईने केली तरी चालतं. तरी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढण्यासाठी आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे, बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. गणपती स्तोत्रमचं तुम्ही 11 वेळेस पठण करू शकता आणि जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळेस करा, मग 5 वेळेस करा. त्याहूनही वेळ नसेल तर तुम्ही 1 वेळेस केलं तरी चालेल. पण जर आपली कोणती तरी इच्छेसाठी जर आपण करत असाल तर नक्कीच तुम्ही 11 वेळेस गणपती स्तोत्रमचं पठण करा. आणि गणपती स्तोत्रम पठण करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गणपती देवतेला आपण बुद्धीची देवता म्हणतो, त्याचबरोबर आपण विघ्नहर्ताही म्हणत असतो. त्यामुळे तुम्हाला जर दुसऱ्या कारणांसाठी सुद्धा ही सेवा करायची असेल तर तुम्ही अवश्य ही सेवा करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडतीची प्रिय देवता म्हणजे गणपती देवता आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही हा मंत्र पठण करू शकता. मग तुम्ही 108 वेळेस पण हा मंत्र पठण करू शकता. तो मंत्र म्हणजे ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः. हा मंत्रसुद्धा तुम्ही संध्याकाळी पठण करू शकता. आपल्या भक्तांचं दुःख विघ्न दूर करण्यासाठी गणपती बाप्पा सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. चला तर मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.